सर्वोच्च न्यायालयाने जे आज निर्णय दिलेला आहे त्याचे आम्ही स्वागत करतो आणि आमचं म्हणणं हाच होता। ह्याचा पूर्वी लोकसभामध्ये आपण पाहिला असाल, राज्यसभामध्ये चर्चावेळी आणि ह्या बिल ज्यावेळी आला होता त्यावेळी आम्ही सर्वांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता की हे संविधानाच्या विरुद्ध आहे, नियमबाह्य आहे आणि आज 2 दिवसाच्या सुनवाईमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये हा सिद्ध झालेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सरकारकडून प्रश्न विचारलेला आहे आणि उत्तर द्यायला सांगितलेलं आहे, त्यांना वेळ दिलेली आहे आणि तात्पुरता स्थगिती दिलेली आहे। तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल पुढच्या काळामध्ये आणि हा बिल नियमबाह्य आहे हा सिद्ध होतोय आणि तात्पुरताच आहेत म्हणून त्याच्यावर आम्ही स्वागत करतो। प्रायमा फेसी सर्वोच्च न्यायालयाला वाटला आहे ना की हा नियमबाह्य आहे, जो प्रोव्हिजन करण्यात आलेला आहे त्या घटनेच्या अनुसार नाही, म्हणून हा स्थगिती देण्यात आलेली आहे। प्रश्न तोच आहे, कोर्टाने 2-3 विषयावर प्रश्न उपस्थित केलेला आहे, जो प्रश्न देशाची जनता करत होती गेल्या 3-4 महिन्यापासून। पहिला प्रश्न की वक्फ बोर्डामध्ये दुसऱ्या समाजाच्या, मुस्लिम समाजाच्या वक्फ बोर्ड आणि दुसऱ्या समाजाच्या त्याच्यामध्ये वक्फ बोर्डामध्ये सदस्य, हा पहिला प्रश्न। वक्फ आणि दान ज्याला द्यायचा असेल तो 5 वर्षाचा मुस्लिम प्रॅक्टिस करणारा त्याला प्रूफ करून द्यायला लागेल, हा दुसरा विषय होता। तिसरा विषय जो महत्त्वाचा विषय आहे ह्याच्यामध्ये की अनुच्छेद 24, 25, 26 आणि 15चा जो सरळ त्याच्यामध्ये उल्लंघन करण्यात आलेला आहे, हस्तक्षेप करण्यात आलेला आहे, हा मूल विषय आहे। आपल्या देशाचा जो संविधान आहे, कायदा आहे, त्याचा जो मूल गाभारा आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचं काम आणि पाप भारतीय जनता पार्टीची सरकारने ह्या बिलद्वारा केला होता आणि त्या सर्वोच्च न्यायालयाला तो दिसून आलेला आहे, म्हणून ते स्थगिती देण्यात आली।